काल मी दिघे साहेब यांच्या मृत्यूसंदर्भात वक्तव्य केले, त्याचे पडसाद राज्यभर उमटले. मात्र माझी जी शंका होती त्यावर मी बोललो. दिघे साहेबांवर बाळासाहेबांचे अतोनात प्रेम होते. दिघे साहेब कधी बाळासाहेबांच्या बाजूला देखील बसण्याची हिंमत केली नाही. दिघे साहेब किंग होतायत याची खुन्नस काहींना होती, त्यामुळे हे सर्व झाले. दादरमध्ये एक मेळावा झाला, त्यात गद्दार नेता नव्हता. त्यावेळी आनंद दिघे साहेब त्याला शोधत होते. राज ठाकरे का गेले, कुणामुळे गेले, याचं कारण काय, हे सर्व लोक कुणाच्यामुळे गेले हे समोर आलेलं नाही. त्याची अडचण होणाऱ्या लोकांनीच त्यांचा खून केला असा माझा आरोप आहे. आनंद दिघेला मोठ्या पडद्यावर बसवलं तर आपल्याला अडचण होईल. त्याच लोकांनी त्यांचा काटा काढला. मी अशी अनेक प्रकरणं नावानिशी उघड करण्याची ताकद ठेवतो. आज पण ही लोक त्याच घडीसारखे राजकारण करत आहेत. इथं मोठा होणारा नको, आमच्यासारखं चालणारा हवा, अशा भूमिकेतील ती लोक आहेत. त्या लोकांमुळेच नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरेंनी पक्ष सोडला. ती गेलेली लोक शिवसेना प्रमुख यांच्या विरोधात नव्हती, यांच्यामुळे गेली. एकनाथ शिंदेंनी नक्षली नावाने धमक्या का येत होत्या? एवढ्या धमक्या येऊन त्यांना सुरक्षा नव्हती. मात्र शिंदेसाहेब खंबीर होते. नारायण राणे असतील किंवा भुजबळ असेल, त्यावेळी आम्ही होती. कणकवलीमध्ये राडा केलेली लोक आम्ही आहोत. त्यामध्ये त्यांनी बरेच शंका केलं की अक्षय शिंदे जाणून बुजून केलेला एन्काउंटर हा कट आहे. तो कट आहे, हत्या आहे, ते पोलीस तपासात दिसेल. परंतु जितेंद्र आव्हाडला सुद्धा सांगणार आहे, बंडखोर नेता म्हणून तुमची इमेज आहे. तो अक्षय पाटलाचा फोटो स्टेजवर ठेवा आणि लोकांकडे मते मागा. तुम्हाला झाले त्यांनी केलेल्या अत्याचाराचे काही घेणं देणं नाही. ज्यांचं घर उद्ध्वस्त झालं त्यांच्याशी घेणं देणं नाही. टीका करायला तुम्हाला जर त्याची गरज पडत असेल तर मत मागायला सुद्धा त्यांचा वापर करा. लोक तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. वर्षावर रात्री बैठक झाली. बैठकीमध्ये जागा जाहीर करण्यापेक्षा ज्या जागेवर जास्त नाराजी आहे, वाद आहे, त्या ठिकाणी समजूत काढण्यावर एकमत झालं असं काही झालं रात्री वर्षात. मग जे काही जागा प्रॉपर जे आहेत, ज्याच्यामध्ये कोणताही वाद नाही, त्या जागाच्या बद्दल तर चर्चा होण्याचं काही कारण पण नाही. त्या जागेमध्ये एखादी दुसरी जागा चुकून एखादी दुसरी जागा जर वाटत असेल तर चेंज करायचं, इंटरचेंज करायचं, तर तेवढा निर्णय फक्त वरिष्ठ नेते घेणार आहेत. परंतु उर्वरित ज्या सगळ्या जागा आहेत त्याच्यामध्ये त्यांचे वाटप कसं करायचं किंवा कुठं कुठं काय काय होण्याची शक्यता आहे याचा निश्चितच त्या ठिकाणी चर्चा ही झालेली आहे. आणि स्मूथली ज्याला म्हणतो हे जागा वाटप झालं पाहिजे. कार्यकर्त्याची असलेली मागणी, कार्यकर्त्याचं असलेलं मत किंवा तिथलची असलेली परिस्थिती, सर्वेचे आलेले सर्व रिपोर्ट सुद्धा, हे सर्वच चर्चा हे वरिष्ठ नेते करतायत. म्हणून कोणतंही रिस्क न घेता हे महायुतीचं जे सरकार आहे ते येण्यासाठी हा सर्व गृहपाठ म्हणा, त्याला अभ्यास म्हणा, हे लोक करून हे सत्ता आणतील एवढं मात्र निश्चित आहे. सरकारच्या नेमकी योजनामुळे महाराष्ट्र पहिलं मुख्यमंत्र्यांच्या गाडीला आम्ही हातही लावू शकत नव्हतो. भेट घालणं तर दूर, आम्हालाच भेट मिळत नव्हती तर त्यांना काय देणार. परंतु हा कॉन्फिडन्स का जागा झाला, या कॉन्फिडन्स मागचं कारण काय, तर माझा मुख्यमंत्री सकाळपासून ते रात्री 3 वाजो का 4 वाजो हा सर्वांना भेटतो, हे त्याच्या मागचं उघड गुपित आहे. आणि आता तीच अवस्था बाकीच्याची झालेली आहे की जी चुकी आपण केली त्याचे परिणाम ते भोगतायत. जे काम शिंदेसाहेब करतायत त्याचं प्रमाणपत्र, चांगलं कामाचं प्रमाणपत्र लोक त्यांना देत आहेत. 2 महिन्यात सत्तेचं परिवर्तन होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. नेमकी सत्ता कोणाची येते हा प्रश्न त्यांना विचारा. शरद पवार जेव्हा बोलतात त्या टायमाला त्याचे अनेक अर्थ निघतात. म्हणून शरद पवारांनी हे नाही सांगितलं की महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यांनी हे नाही सांगितलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार आहे. त्यांनी हे नाही सांगितलं की काँग्रेसचा मुख्यमंत्री बसेल म्हणून. त्यांनी हे नाही सांगितलं की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनणार. त्यांनी हे सांगितलं की सत्ता परिवर्तन 2 महिन्यानंतर होणार आहे आणि निवडणुकीच्या नंतर सत्ता परिवर्तन हे होत असतं आणि येणारे सरकार हे महायुतीचं येणार आहे हे त्यांना सुद्धा माहिती आहे. एक ट्रेंड सुरू झालाय, भावी मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री बॅनर लागतात, आमदारांचे लागतात. जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले. मुळामध्ये मी काल जे काही बोललो ते हे बोललो की आनंद दिघे साहेबांचा डिस्चार्ज होत असताना काही काळ, काही तास 2 तासानंतर डिस्चार्ज होताना किंवा
घेत असताना त्यापूर्वी त्यांचा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू कसा झाला. आणि माझी शंका जी होती किंवा त्या ठाणेकरांची जी शंका आहे, तिथलच्या असलेल्या शिवसैनिकांची जी शंका आहे, त्यावर मी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. परंतु काही लोकांनी त्याचा वेगळा अर्थ घेऊन कुठेतरी ती लिंक जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, दिघे साहेबांवर माननीय शिवसेना प्रमुखाचं आतोनात प्रेम होतं. मी काही गोष्टीला साक्षी आहे. मातोश्रीवर आम्ही संभाजीनगरच्या दंगलीच्या संदर्भामध्ये अनेक वेळा मातोश्रीवर जायचो. त्यावेळेला आनंद दिघे साहेबांचा आणि शिवसेना प्रमुखाचा संवाद आम्ही पाहिलेला आहे. दिघे साहेब ज्यांच्या डोळ्यामध्ये आग होते, ज्यांनी एखादी नजर जरी कुणावर टाकली तर समोरचा थरथर कापायला लागायचा, त्या दिघे साहेबांना कधीही मी शिवसेना प्रमुखासमोर नजर वर करून बोलताना पाहिलेलं नाही. नेहमी खाली मान नम्रतेने, इवन शिवसेना प्रमुखाचा जरी प्रोग्राम असला तरी त्यांच्या बाजूला कधीही खुर्चीवर बसण्याचा सुद्धा साधा प्रयत्न दिघे साहेबांनी केला नाही. हा आदर दिघे साहेबांनी शिवसेना प्रमुखाबद्दल दाखवला होता आणि तो त्या हयात त्यांनी जपलाही होता. मग काय झालं, दिघे साहेब जेव्हा नगरसेवकाची निवडणूक असो, जिल्हा परिषदेची निवडणूक असो, आमदारकीची निवडणूक असो, खासदारकीची निवडणूक असो, यादी घेऊन शिवसेना प्रमुखाकडे गेले तर शिवसेना प्रमुख न वाचता दिघेची आनंदची यादी आहे ना, ती फायनल म्हणून ते द्यायचे. हा विश्वास शिवसेना प्रमुखांचा दिघे साहेबांवर होता. मग याचीच काहीतरी खुन्नस की दिघे साहेबाचं वर्चस्व वाढतंय, दिघे साहेब किंग होत आहेत, दिघे साहेबांच्या हातात शिवसेना प्रमुखांनी सर्व काही दिलेलं आहे. मग त्यांना छाटण्याचे प्रयत्न त्यावेळेपासून सुरू झाले होते. सर्वांना आठवत असेल, ठाण्यामध्ये एका नगरसेवकांनी गद्दारी केली. खोपकर प्रकरण हे सर्वांच्या लक्षात आहे. सर्व नगरसेवकाला घेऊन ते शिवसेना प्रमुखाकडे जाऊन राजीनामा सुद्धा त्यांनी दिला होता, सर्व नगरसेवकांचा. आणि त्याच्यानंतर काही दिवसातच वीर सावरकर सभागृहात दादरच्या समोर जे महापौर बंगल्याच्या बाजूला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रव्यापी पदाधिकाऱ्याचा मेळावा होता. आणि त्या मेळाव्यामध्ये ज्यांनी गद्दारी करायला लावली होती तो नेता अनुपस्थित होता आणि दिघे साहेब त्याला शोधत होते. त्याच्याबरोबर भांडूपचा आपला थापा सुद्धा बरोबर होता. दिघे साहेब खाली स्टेजच्या खालीच होते. तो नेता अनेक महिने ना ठाण्यात दिसला ना महाराष्ट्रात होता. हे त्यापासून झालेला जो घटनाक्रम आहे. मग आणखीन चाल खेळायला सुरुवात केली. दिघे साहेबाला धुळ्याचा संपर्क कोमो करायचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांनी स्वीकारलं नाही. ते म्हणले मी जाणार नाही. ठाण्यातले सर्व शिवसैनिक चिडले होते आणि त्या चिडल्यानंतर त्याची बातमी जेव्हा शिवसेना प्रमुखाला कळाली, शिवसेना प्रमुखाने सांगितलं धुळ्याला जायचं नाही, तू ठाणा सांभाळ. ते शिवसेना प्रमुखाचं आणि आनंद दिघे साहेबांचं नातं होतं. हे सर्वांना माहिती आहे आणि सर्वजण जाणून आहेत. इथं मोठं होणारं चालत नाही तर पाय चेपणारं चालतो. मग ते कोणीही असो, आमचा जय जयकार करा म्हणणार जो म्हणेल तो त्यालाच आम्ही बरोबर ठेवू, ही एक मानसिकता निर्माण झाली. त्यांना आता शिवसैनिक आणि आपण एक नातं जोडायचा आता त्यांचा कोणताही उद्योग नाही. त्यांना फक्त आपली दुकानदारी कशी चालेल यावर त्यांचं लक्ष आहे. दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल बोललं की एका घराण्यावर शंका जाते, हे आधीपासून तर सत्य आहे. हे असताना सुद्धा तुम्ही एवढं बेधडकपणे बोलता, तुम्हाला भीती वाटत? भीती काय वाटायची? शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं, त्यांची शिकवण आहे आम्हाला. पोटात एक पोटात एक ठेवायचं नाही. कधी स्पष्टपणे बोला ना. काय होणार आहे? आमचा जीव घेतील, मारेकरी पाठवतील. आम्हाला कधी आमच्याकडे मारेकरी पाठवलेले असं म्हणायचे का?
हो, अनेक वेळेला आम्हाला धमकी येतात, परंतु आम्ही त्याची कधी वाच्यता केली नाही. आम्हाला संरक्षण द्या असं कधी म्हणलेलं नाही. आज आम्ही राहू, उद्या ना राहू, परंतु आम्ही झुकणार नाही. आम्ही लाचार नाहीत. आम्ही लाचारीने जीवन जगणारे लोक नाहीत, हेच आम्ही वारंवार सांगतोय. आणि ती लाचारी आम्ही पत्करली नाही म्हणून केलेला हा उठाव होता. दिघे साहेबांना वेगळे करणारे लोक